अमरावती शहरात अनेक लहान मोठ्या महत्त्वपूर्ण अशा वास्तू आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची जुनी वास्तू म्हणजे राजकमल स्थित टाउन हॉल. छोट्या मोठ्या अनेक कार्यक्रमांसाठी या टाउन हॉलचा वापर केला जातो. शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यक्रम टाउन हॉलमध्ये साजरे केले जातात. परंतु अनेक वर्षापासून टाउन हॉल बंद करण्यात आलेला आहे. लोकांचं म्हणणं आहे की टाउन हॉल इतका पण खराब झालेला नाही की त्याचं छत कोसळेल. परंतु मनपाचे इंजिनियर आणि आयुक्त यांचं मात्र म्हणणं आहे की मनपाचा टाउन हॉल आहे हा अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे आणि त्याचं छत केव्हाही कोसळू शकतं. जर छत कमकुवत असेल तर मग इथे आधार कार्ड व पॅन कार्ड संदर्भातील कार्यालय का सुरू आहेत हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशामुळे मनपाची नक्की काय भूमिका आहे याबद्दल संभ्रम निर्माण होतो. आणि त्या ठिकाणी आपण माझ्या कर्मचाऱ्याला बोललो आहे, तो शिपाई कर्मचाऱ्याला बोललो आहे. टाउन हॉल हा जीर्ण झालेला आहे. तांत्रिकदृष्ट्या जो आहे, माझे इंजिनियर किंवा आम्ही जो स्ट्रक्चरल ऑडिटरकडून जो अहवाल घेतला आहे त्याच्यामध्ये तो धोकादायक झालेला आहे. त्याच्यामुळे ती इमारत आम्ही आत्ता वापरू शकत नाहीत आणि वापरू शकत नाही या दृष्टीनं आम्ही शासनाकडे ते आहे नेहरू मैदान आहे, ते नेहरू मैदानची जुनी शाळा जी आहे शाळासुद्धा हे ती दुरुस्त करण्यासाठी आणि टाउन हॉल हे आम्हाला पाडावं लागणार आहे, नवीन बांधावं लागणार. याच्यासाठी साधारणपणे 55 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही एक आधुनिक असं टाउन हॉल करण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे. तो शासनाकडे निधी मंजुरीसाठी पाठवलेला आहे. निधी मंजुरीनंतर आम्ही तो करण्याचा विचार देईन. पण आता जरी तुमच्या नागरिकांचे अर्ज असतील किंवा तो माझा शिपाई जरी म्हटलं असेल की तो टाउन हॉल चांगला, पण इट इज टेक्निकली नॉट गुड, कोणतीही धोकादायक होऊ शकतो. त्याच्यामुळे तो टाउन हॉल वापरता येत नाही. दिवसभरात 100पेक्षा जास्त लोक टाउन हॉलच्या आधार कार्डच्या ऑफिसमध्ये ये जा करत असतात. त्यामुळे या लोकांच्या जीवाला धोका नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. टाउन हॉलची पाहणी करणारे अनेक नागरिक टाउन हॉल पुन्हा सुरू करण्यासंदर्भात मनपाला अनेक वेळा अर्ज देत आहेत. पण मनपा मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे असं आयुक्तांच्या बोलण्यावरून दिसतं. हॉलच्या नूतनीकरणासाठी मनपाला अनेक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नवीन इमारतीमध्ये हॉल सुसज्ज अशी मोठी इमारत बनवण्याचा मानस आहे, परंतु ते काम देखील अजून मार्गी लागलं नाही. त्यामुळे अजून किती दिवस वाट बघायची हा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे. कमी खर्चामध्ये शहराच्या मध्य ठिकाणी सहज उपलब्ध होणारा असा टाउन हॉल नागरिकांसाठी पुन्हा एकदा खुला करावा हे आवाहन जनतेच्या वतीनं करण्यात येत आहे. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. हो, आज मी आली आहे महानगरपालिकेच्या टाउन हॉल इथे. तुम्हाला माहिती आहे की अमरावती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा टाउन हॉल आहे आणि जवळपास 40 वर्षापासून ही इमारत इथे आहे आणि अनेक लोकांचे छोटे मोठे कार्यक्रम या टाउन हॉलमध्ये झालेले आहे. अमरावतीकरांच्या अनेक आठवणी टाउन हॉल सोबत जुळलेल्या आहेत. परंतु काही वर्षांपासून हा टाउन हॉल पूर्णपणे बंद आहे. सांगितलं जातं की कोविड काळापासून जुन्या ज्या काही बुकिंग होत्या तेवढ्याच बुकिंगचे कार्यक्रम इथे झाले आणि त्यानंतर हा टाउन हॉल पूर्णपणे कार्यक्रमासाठी बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे लोकांची अडचण तर निर्माण झालीच आहे. परंतु असं म्हटलं जातं की ही जी 2 मजली बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये पॅन कार्ड काढलं जातं, आधार कार्ड काढलं जातं, सगळे काही कामं इथे केले जातात. मात्र फक्त कार्यक्रम घेतानाच इथे अडथळा निर्माण होतो, कार्यक्रम करतानाच इथे रिक्स आहे. अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती केली गेलेली आहे. बघा मित्रांनो, टाउन हॉलची जी समस्या आहे ती खरोखर अमरावतीकरांसाठी अतिशय जिनाईन अशी समस्या आहे आणि माझ्यासोबत आहेत गणेश काकडे दादा, जे अनेक वर्षापासून टाउन हॉलची देखभाल करत आहे. या टाउन हॉलचा काय इतिहास आहे तो मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे इथे. दादा, टाउन हॉलचा नेमका इतिहास काय आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1967 मध्ये अकोल्याला आंदोलन झालं होतं. एक तर अमरावतीत द्या म्हणे, या तर अकोल्यात द्या. तर ते अकोल्यात त्यांनी ते जैन आंदोलन छेडलं. तर मग तिथं 9 लोक शहीद झाले. 9 लोक शहीद झाले तर 9 लोकांचे फोटो याच्या पहिले जस्तमोर होते आपल्या राजकमल चौकात. तर यानं हे जागा मागून आणलेले शहीद लोकांना कृषी विद्यापीठवाल्यानं. तर हे कलेक्टरच्या ताब्यात होती पहिले, काही दिवस पहिले. मग कलेक्टर साहेबाची एकूण महानगरपालिकेला हँडल केली की बा हे गरिबांना तुम्ही कमी पैशामध्ये चालवायला द्या. तर बरेच दिवसापासून टाउन हॉल चालू होतं. मग तो तिथला शहीद स्मारक इथं आणून लावला बाजूला. तर वर्षातून 20 ऑगस्टला इथं कार्यक्रम होती त्यांचा आणि सर्वच मिनिस्टर येतात, माझी काजी सर्वच त्यांचा कार्यक्रम असतो. परंतु या लॉकडाऊनमध्ये काय झालं होतं, एक ऑर्केस्ट्रा चालू होता. ऑर्केस्ट्राच्या दरम्यानमध्ये ते पोरीचं आखरी वर्ष होतं, त्याने ते वरतं गुच्छे फेकले. तर ह्या जाडी पाण्यामुळे सडलेली आहे. तर त्याचा एक तुकडा पडला होता. तर मी इंजिनियरला फोन केला, ते आले. मग ते म्हणे आपण रिपेअरिंग करू. मग काही दिवसानंतर त्यानं काय केलं माहिती आहे का, रिपेअरिंग करू म्हणून थांबवलं. मग लॉकडाऊन लागलं, तेव्हापासून हे बंदच पडलेलं आहे. म्हणजे लॉकडाऊन नंतर इथे एकही कार्यक्रम झाला नाही? जे बुकिंग होती पहिले 20-25 बुकिंग होती ते त्याच्यानंतर झाले आहेत, परंतु मग त्यानंतर आपण बंदच केलेलं आहे.
तर या टाउन हॉलच्या इमारतीला बांधून किती वर्ष झाले आहेत तरी? 40 वर्ष झाले. 40 वर्ष. हे फक्त पाण्यानं खराब झालं आहे बाहेरचं, आतमध्ये पूर्ण मजबूत आहे. तुम्ही स्वतः किती वर्षापासून देखभाल करत आहे याची? 1994 पासून. तुमच्या समोर जेव्हा माईक नेल तेव्हाच उत्तर द्यायचं, ठीक आहे? तुम्ही किती वर्षापासून याची देखभाल करत आहे? मी 1994 पासून. 1994 पासून. तुमच्या घरामध्ये इथे कोण कोण राहतं? माझा 8 लोकांचा परिवार आहे. आणि इथे पगार किती मिळतो तुम्हाला? पहिले मला 30 रुपये रोज होता, मग 50 रुपये झाला, मग 2004 मध्ये आम्ही परमनंट झालो. आज तुम्हाला या 8 लोकांचं कुटुंब सांभाळावं लागतं, तर किती नेमका पगार आहे? 8 लोकांचं भागतं का तुमच्या याच्यामध्ये? भागते. हो, भागावून घ्यावं लागते. भागते. तर मला सांगा की आता हा टाउन हॉलच्या भरोशावर तुमचा रोजगार पण आहे, तर इथे लोक येतात का विचारायला की टाउन हॉल कधी सुरू होणार आहे? डेली येऊन सगळ्या लोक फोन करते आणि आम्ही लोक नाही म्हणते 50 लोकांचं आहे करू द्या, काही पडत नाही म्हणते, वरचं टीनच आहे. परंतु आम्ही इंजिनियरला विचारतो, ते म्हणजे सध्या थांबून जा, आपण रिपेअरिंग करू. बरं, या टाउन हॉलच्या जागेवर मोठी इमारत होणार आहे असे सुद्धा चर्चा आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? मी 15 वर्षापासून ऐकत आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, जेव्हा ते लोक बसतात तर हे मार्केट आहे ना मधात, ते मार्केटवाले मना करून राहिले की बा आम्ही आमचं मार्केट तोडत नाही म्हणून, त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे. म्हणजे अडथळे, त्या कामामध्ये अडथळे आहेतच. आयुक्त साहेबांना बरेच वेळा मीटिंग घेतलेली आहे याच्या बऱ्यात, परंतु कोणीच त्याला रिस्पॉन्स देत नाही साहेबांना. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.